नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा तर SSC GD 2025 महाराष्ट्राची आपण चर्चा करणार इथं. 2-3 दिवसावरून भैया मला सगळे कमेंटमध्ये एकच विचारू राहिले, भैया कट ऑफ किती जाईल, कट ऑफ किती जाईल, कट ऑफचा व्हिडिओ बनव, हे बनव, ते बनव. आणि त्यातल्या त्यात आपले RW चॅनल माहीत असेल सर्वांना, रोजगार वितांकित, त्यांनी एक व्हिडिओ बनवला सरांनी. त्यात आपला महाराष्ट्राचा कट ऑफ सांगितला. तर ते एवढा हाय सांगितला की पोरं तरी डिमोटिवेट झालेलं आहे. पोराचं म्हणजे कट ऑफ एवढा हाय सांगला त्यांनी की आता तेच आपण चर्चा करू की तेवढा जाईल का नाही. आणि मी बाकायदा एक तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे. लास्टमध्ये थोडं डिस्कशन करू आपण कोणत्या बेसवर मी कट ऑफ तयार केला. मी काय असं इनलॉजिक कट ऑफ सांगत नाही. चॅनलवर तुम्ही पाहिलं असं ना, आता मी कोणत्या ना कोणत्या डाटाच्या बेसवरच सांगत असतो गोष्टी तुम्हाला, ठीक आहे. आणि डाटाचं जर गोष्ट केली तर महाराष्ट्रात कोणतंच चॅनलने आपलं SSC GDचं म्हणतो मी की तेवढा डाटा असेल कोणाकडं, ठीक आहे. RWचा डाटा आणि आपला डाटा थोडाफार सेमच असेल, कारण की माझ्याकडे भैया 600 पोरांना फॉर्म भरला, 6000 जणांना व्हिडिओ पाहिला होता. तर आपले पोरं बी इतके इमानदार, 6000 जणांना व्हिडिओ पाहिला आणि फॉर्म भरला फक्त 600 जणांना. तर ठीक आहे, जेवढा जण भरला तेवढा ठीक आहे. पण भरणारे पोरं काय असते की जे भरणारे पोरं असते ते हुशार असतात आणि कदाचित कुठं कुठं त्याला ते वाटते की आपलं सिलेक्शन होणार आहे, तेच पोरं फॉर्म भरतात. आणि जे ज्या पोराला 2 मार्क 3 मार्क 4 मार्क असे असतात ना, त्याला वाटते नाही होणार तर ते पोरं फॉर्म भरत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळं डाटा लय मोठा रोल असते आपला कट ऑफमध्ये. पण मग RWचा कट ऑफची जर गोष्ट केली आपण, कारण की RWचे कसं विश्वसनीय चॅनल मानू शकतो आपण SSC GDसाठी की ते सांगते सगळ्या गोष्टी. पण ठीक आहे आपलं की सगळे कट ऑफ काही ते सेम म्हणजे जसं सांगला तसा जाणारच नाही. मागचे कट ऑफ बी सांगतो तुम्हाला मी की त्याचे किती कट ऑफ अंदाजा किती होता आणि काय होता. अंदाजात बघायचाच असेल तुम्हाला ते कट ऑफ बघा हो फिजिकलचा. त्यानं PET PSTचा तो आपला सगळ्या राज्याचा सांगितलं होता किती PET PSTचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाईल. तर महाराष्ट्राचा किती सांगला होता त्यानं बघून घ्या. महाराष्ट्राचा URचा 102च येणार भाऊ, हे पट्टी बी अशी. 102 महाराष्ट्र सांगितलं होतं. 93 EWS, 100 OBC आणि 97 SC, 90 ST हा त्यांना एक्सपेक्टेड कट ऑफ सांगला होता गुगल फॉर्मच्या बेसवर. कशासाठी? PET PSTसाठी. आणि महाराष्ट्राचा PET PSTचा कट ऑफ किती लागला माहीतच आहे तुम्हाला, किती लागला होता आपलं बघा. URचा लागला होता किती 91 आणि त्यानं सांगलं किती 102, म्हणजे काय 10 मार्काचा डाऊन आला होईल खतम. हा कसा आला? सीन असं असतं की जे फॉर्म भरणारे पोरं असतात, RWवर कोणते पोरं जोडेल, जे टॉपर पोरं, जे हुशार पोरं आहे, सगळे पोरं. पण हुशार पोरं असं नाही की सगळ्याचा कट ऑफ तेच डिसाईड करतील. सीन असा आहे, त्याच्याकडून बी गलती होऊ शकते, गलती माझ्याकडून बी होऊ शकते, काही विषय नाही. पण विषय हाच आहे की फक्त तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. विषय कसा आहे, कट ऑफ परफेक्ट कट ऑफ तर पहिली गोष्ट आहे तुम्ही स्वतःला सांगा की परफेक्ट कट ऑफ कोणी सांगू शकत नाही. एक तुम्हाला जर तुमच्या मनाला जर तुम्हाला सेफ वाटायचं असेल तर जो मागच्या वर्षीचा कट ऑफ होता त्या कट ऑफपेक्षा जर जास्त असेल भैया तर 100% सांगतो मी, तुम्ही फक्त सेफवाले पोरं येते. त्याच्या खाली सगळे अनसेफमध्ये येतात. कारण की अनसेफ इन द सेन्स की भैया फायनल कट ऑफ कोणीही तुम्हाला परफेक्ट सांगू शकत नाही. हे तुम्ही ध्यानात घ्या, तुमचा अभ्यास बुडू नका. कारण की अजून फायनल रिझल्ट कधी येईल तो 6 महिने लागतील. अजून हे जुलैत चालेल, जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर. फिजिकल कधी होईल ते, मेडिकल राहिलं, फिजिकल राहिलं, नंतर फायनल कट ऑफ त्याच्यानंतर बी येते. त्याच्यामुळे अजून त्या लफड्यात पडू नका की फायनल कट ऑफ हे शेवटचा व्हिडिओ ठेवा तुमच्या यांना की आपल्याला बस याच्यानंतर काही कट ऑफची व्हिडिओ पाहिजे नाही. आणि व्हिडिओ पाहिली बी तर ते मनाला लावून घेऊ की यांनी एवढा कमी सांगितलं आणि यांनी एवढा जास्त सांगितलं, ठीक आहे. कट ऑफ मी बी काय असा इनलॉजिकल सांगणार नाही. RWचा चॅनल आहे, त्याने बी ज्या फॉर्म्युल्यानुसार काढलं आपण मी तोच फॉर्म्युला आपल्या आता त्याच्याकडे होते किती जण ते बी सांगतो मी आणि आपल्याकडे किती जण होते, ठीक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण बघा. चॅनलला भैया सबस्क्राईब करा. SSC GD महाराष्ट्रासाठी आपलं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे. सगळ्या गोष्टी आपण सांगतो आणि लास्टपर्यंत जोडेल राहा. फायनल सिलेक्शन झालं, सगळ्या गोष्टी मी सांगेल तुम्हाला टायमानुसार काय काय जरूरचं असतं, ठीक आहे. जॉब प्रोफाईल पण सांगेन, सगळ्या फोर्सच्या कसं आहे काय सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे चॅनल तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. आपण काय असं लाईक व्ह्यूसाठी व्हिडिओ मी बनवत नाही. व्हिडिओ आपली महाराष्ट्राच्या पोराची हेल्प झाली पाहिजे, ठीक आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक फक्त RW सोबत आपण कम्पेअर करू, कारण की तेच एक चॅनल आहे विश्वसनीय, सगळे त्याला मानतात बा. तर फिजिकल कट ऑफचं सांगितलं मी 10 मार्क डाऊन गेला. फिजिकलचा कट ऑफ महाराष्ट्राचा किती सांगितलं त्यानं 102. हा कसा आता डाऊन जायचं कारण काय असतं याचं की जे RWचा जो गुगल फॉर्म भरला असेल ते पोरं भरतात सहसा, टॉपरच पोरं असतात, हुशार पोरं असतात. त्याच्यामुळं हुशार पोराचं ॲव्हरेज मार्क चांगले असतात आणि त्याचं ॲव्हरेज तुम्हाला माहिती आहे. ॲव्हरेज म्हणजे जेवढे पोरं आहे तेवढ्याची बेरीज करा, भागीला जेवढे पोरं आहेत तेवढे भागीला करा, ठीक आहे. त्याच्यामुळे त्याचं ॲव्हरेज कदाचित जास्त आले आणि त्याच्या बेसवर त्यानं कट ऑफ सांगितला होता, ठीक आहे. तर आपला कट ऑफ कसा राहील ते बी सांगतो मी. त्याच्या आधी एक
त्याच्याकडे किती पोरं असू शकतात बा, SSC GDचा RWच्या चॅनलवर किती पोरं फॉर्म भरते त्याचा एक अंदाज लावायसाठी मी रेकॉर्ड पाहिला 24-25मध्ये. तर त्यानं व्हिडिओमध्ये सांगितलं नाही की 2025च्या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलं नाही की किती पोरांना फॉर्म भरेल, पण 2022चा हा व्हिडिओ आहे त्यामध्ये त्याने सांगितले महाराष्ट्राच्या 975 पोरांनी त्याचा गुगल फॉर्म भरला होता. 975 जण कोणते की ज्याचा स्कोर कार्ड आल्यानंतर त्यांनी हा गुगल फॉर्म भरून घेतला होता की 975. तर आपल्याला एक अंदाज येऊन जाते की किती पोरांना फॉर्म भरला होता. 2022ची गोष्ट आहे, आता चालू आहे 2025. तर 2022मध्ये पोरं एवढे फॉर्म भरू शकते 900. तर आता बी तेवढ्या पोरांना एक अंदाज येऊन जाते तुम्हाला की भरू शकते, कारण की तेव्हा तेवढे पोरं ॲडव्हान्स होते. तर आता काऊन नसेल 2025मध्ये कदाचित याच्यापेक्षा जास्त बी असू शकते, असं नाही की एवढी बी असू शकते, त्याच्यापेक्षा कमी असू शकते. ठीक आहे. तर किती याच्याकडे पोराचा डाटा आहे 900 जणांच्या डाटाच्या बेसवरती बोलत आहे. ते बी ते 2022चं आहे. तर 2023, 24, 25मध्ये काय सांगता येत नाही कोणते पोरांना फॉर्म भरला. त्याच्यामुळे हे कधी कट ऑफ कोणाचा कट ऑफ कधी फेल जाईन काय होईल म्हणून ते सांगते 100 की भैया आमचा कट ऑफ नक्की जाईल असा नाही. तुम्ही डिमोटिवेट होऊ नका, तुमची तयारी चालू ठेवा. ठीक आहे. सांगायचं कारण हे की म्हणजे सगळ्यात व्हिडिओमध्ये मेन मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्ही कट ऑफवर कोणाचाच विश्वास ठेवू नका. तुमचा अभ्यास भैया चालू ठेवा. अजून 6 महिने तुम्हाला 6 महिने पडेल. म्हणजे जर तुम्ही ह्या कट ऑफच्याच गोंधळात जर घुमले तुमचे 6 महिने कुठं जातील काय समजणार नाही. तुम्ही समजताना आपण सेफ आहे आपलं होऊ राहिलं पण भैया SSC खतरनाकवाला असा धोका देऊन टाका ना, नंतर तुम्ही कमबॅक करायला तुम्हाला व्हिडिओ पाहायला पडेल. कमबॅक कसा करायचं, कसं तयार तसं करायचं. ठीक आहे. पोरं तयारी सोडून घेतली डायरेक्ट. त्याच्यामुळं आपला अभ्यास चालूच ठेवा. अभ्यासाचा व्हिडिओ मी आता हे व्हिडिओ झाला याच्यानंतर भैया आपलं फक्त 2026ची स्ट्रॅटर्जीचा एक व्हिडिओ आणतो. त्याच्यामुळे अभ्यासाला तुम्ही लागून जाय. 25च्या कट ऑफच्या याच्यात पडू नका. महाराष्ट्र पोलीसची भरती येणार आपले. पोलीस भरतीने जे GD कोण काय बेस्ट असते याचं बी कम्पॅरिझन व्हिडिओ आणतो मी पुढं. तुम्हाला समजून कोण काय तुम्ही जेवढं पागल राहिले वर्दीसाठी मान्य आपण देशसेवेसाठी जातो. आपल्याला वाटतं भैया आपण पोलीस काय हे म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सांगेन मी तुम्हाला ते नंतरचा व्हिडिओची गोष्ट पार्ट झाला तो. याच्यात आपण मेन काय आपल्याला फायनल कट ऑफ पाहिजे. ठीक आहे. फायनल कट ऑफ बी मी असं अंदाजे नाही सांगणार आहे, तुमच्या पुढं मी बनवेल आहे मी ना, पण कसं बनवलं ते सांगतो एकदा. ठीक आहे. तर RWकडे किती पोरं होते समजा 700-800 जणांना फॉर्म भरला होता त्याच्याकडं याचा. पण ह्या वर्षी तुम्हाला गलत वाटवलं की एवढा कट ऑफ त्याने जास्त चांगला, कारण की फिजिकलचाच कट ऑफ त्याने एवढा जास्त चांगला, फिजिकलचा कट ऑफ कमी गेला. त्याच्यामुळे त्याच्याकडे जे पोरं आहे एक तर ते हुशार असेल नाही तर कमी पोरानं फॉर्म भरला असेल. आता आपल्याकडं म्हणजे माझ्याकडं मी ना जो फॉर्म भरून घेतला होता सर्वांकडून बघा, लॅपटॉपची स्क्रीन आपल्या किती पोरं होते सगळे टोटल. याचं ॲव्हरेज मी सांगतो. त्यानं जसं ॲव्हरेज काढलं त्यानं कसं काढलं ॲव्हरेज हे पण हे आता आणि हा 2022चा कट ऑफ त्याने सांगला होता. 2022चा कसा महाराष्ट्राचा फायनल कट ऑफ आहे एक्सपेक्टेड 2022 फायनल कट ऑफ. हे महाराष्ट्र ग्रुप ती फायनल कट ऑफ किती जाऊ शकणार होतं म्हणते ते 46 क्वेश्चन म्हणजे किती 92 मार्क आणि गेला किती 2022चा फायनल कट ऑफ किती गेला आहे पहा. 2022चा फायनल कट ऑफ किती गेला कुठं गेलं रे भैया ते स्क्रीनशॉट काढेल मी ते हे 2022-23चं ते त्याने जेव्हा सांगलं होतं की 92 कट ऑफ जाईल तेव्हा 101 गेलता. आता विषय त्याचा एक्सपिरियन्स कसा असते RWचा जे काय म्हणता येईल त्याला की त्याचा अंदाज आहे कसा असते की जो प्रिव्हियस इयरच्या बेसवरती जास्त कट ऑफ सांगते. तर 2022चा कट ऑफ त्यानं कशाच्या बेसवर सांगला 2021च्या भैया वॅकन्सी होती फक्त कमी, ज्या म्हणजे ज्या हिच्या भरतीमध्ये आम्ही सिलेक्ट झालो तो 2021ची भरती 27,000 जागा होत फक्त. तर त्याच्यामुळे तो कट ऑफ एवढा हाय गेला ना. आणि तेव्हा पॅटर्न बी समजा 100 मार्काचं होतं, पण त्याच्या बेसवर त्यानं ते सरळ काय करतात ते पर्सेंटाईल काढतात पोराचे किती पर्सेंटच्यावर पोरं सिलेक्ट होऊ राहिले फायनल सिलेक्शन ते त्याच्या अंदाजावर बी करतात ते मागच्या वर्षीच्या याच्यावर. तर त्याचं म्हणणं झालं की मागच्या वर्षीचा कट ऑफ कमी गेलता तर 2022चं बी कमी जाईल, पण तसं झालं नाही. 2022चं त्याच्या अंदाजानुसार 92 चांगला होता 101 घेऊन गेला म्हणजे 10 मार्क जास्त केला. ठीक आहे. तर 2022चा कट ऑफ फायनल कट ऑफ नाही सेम आला. 2024चा बी होता त्याच्यापेक्षा त्यानं 2024चा कट ऑफ ठीक आहे. 2024चा कट ऑफ कोणच एक्सपेक्ट केला नव्हता. 2024चा कट ऑफ पाहिजे
इतका खतरनाक मला हाय गेलं ना की हा कोणीच प्रेडिक्ट केला नव्हता महाराष्ट्राचा, त्या RW चॅनलचं कोणी असं की एवढा कट ऑफ जाणार आहे. कारण की त्यानं पाहिलं 2023चा कट ऑफ की 2023चा एवढा कमी आहे, 2024चा एवढा कमीच एवढा हाय जाऊच शकत नाही. सीन असं असते, पेपरवर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. म्हणजे पेपरवरच नाही निसतल्या मोठ्या गोष्टी डिपेंड करणाऱ्या असतात. आणि 2025चं जर म्हणत झालं कट ऑफ डाऊन काऊन जाऊ शकतो त्याचे कारणं जर तुम्हाला सांगायची झाली तर कारण हेच आहे. सगळ्यात पहिलं कारण हे राहीन की वॅकन्सी 2024पेक्षा 2025ची वॅकन्सी जास्त आहे. दुसरं कारण की नेगेटिव्ह सिस्टीममध्ये बदलाव मोठा, कारण की नेगेटिव्ह सिस्टीममध्ये मागच्या वर्षी सगळ्याचे मार्क वाढत होते, यावर्षी मार्क कमी पण झालेत, लेबराचे मार्क कमी झाले, ते झाला दुसरा. अजून कारण सांगायचं झालं पेपर हार्ड, हे सगळ्यात मेन कारण आहे की भैया पेपर खतरनाकवाला हार्ड होता. ते एक NCचं पोरं म्हणत NCCचं, ते पण एक कारण म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, असे बरेचसे कारण आहे की त्याच्यामुळे कट ऑफ तुमचा 2025च्या कम्पेअरमध्ये कमीच जाणार आहे. 2024च्या कम्पेअरमध्ये 2025चा कट ऑफ कमीच जाणार आहे. ठीक आहे, असो लेमोट झाला तर सांगतो तुम्हाला भाषण. आणि हा एक तर ते कट ऑफ तुम्ही जे टेलिग्रामवर ग्रुप बनवला आपल्या चॅनलचा, तर तिच्यावर भैया तुम्ही अलगच एक माहोल लावला तुम्ही की कोणी बी पोल बनवून राहिलं की मार्क किती आहे आणि कट ऑफ किती जाईल. तर भैया पोरं होईल 10 ते 15,000 क्वालिफाय फिजिकलसाठी, आणि तुम्ही काय 100 पोरं 200 पोरावर तुम्ही कट ऑफ डिसाईड करणार आहे का? तुम्हाला वाटतं का तसं होईल? आपला काही बी अंदाज नका लावू तुम्ही की कट ऑफच्या नांदात तुम्ही मला सांगा. एक तर म्हणते की भाई मला तुम्ही पर्सनली मेसेज करा, मी तुमचा कट ऑफ डिसाईड करतो, असं करतो तसं करतो. असा विषय नाही रे. 100-200 पोराचे मार्क डिसाईड कोणीच करू शकत नाही चॅट बेसवर, आणि ते पोलविलच्या बेसवर तर कोणी डिसाईड करू शकत नाही. गुगल फॉर्ममध्ये तर एक येऊन जाते अंदाज, कारण की तसं डाटा आपल्याकडे जास्त आहे. तसं बी 500 ते 600 जणांना डाटा भरेल आहे माझ्याकडं. ठीक आहे, आणि एक तर म्हणते मी पोल टाकला तर म्हणते भैया तुला पहिले मार्क सांग, तू हायकोन तुला किती मार्क आहे पहिले. तर भाई तुमच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स, हे जे वर्दीवर नाव लावलं होतं मी ना हिवाळे रुपेश, हे काय असं अंदाज लावलं नाही लावेल. 2021च्या भरती सिलेक्शन घेतलं होतं. भरती माहिती किती हार्ड होती तुम्हाला दावायची 2021ची. ठीक आहे, असं नाही म्हणून राहिलो मी की मी काय असं आहे तसं आहे, म्हणजेच की एक्सपिरियन्स तुमच्यापेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळं हे तुम्ही जे म्हणून राहिले ना मला तुमच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स, त्याच्या बेसवर मी तुम्हाला कट ऑफ सांगू शकतो की आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास बी ठेवू शकता. तुम्हाला म्हणजे असंही म्हणते मी ठेवा का नका ठेवू, कारण की ॲट द एंड सीन हाच होणार आहे की जे सगळ्यांना कट ऑफ सांगेल की सगळ्याच्या कट ऑफमध्ये अपडाऊन येणार आहे 2 मार्क का 3 मार्क. पण मी एवढं सांगू शकतो ते RWचं जे कट ऑफ आहे जेवढं हाय जाणार आहे 2024 सारखा तेवढं हाय जाणार नाही, कट ऑफ कमी जाणारच आहे, कारण तुमच्या पुढंच आहे. ठीक आहे, असो आता शेवटी आपण पाहत आहोत. अजून फिजिकल बी राहिलं तुमचं, मेडिकल फिजिकल, त्यामध्ये पोरं कटतात. त्याच्यानंतर आपण बनवतो आपल्याला अपडेट देत राहू पुढं. चॅनलला तुम्ही जोडलेला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, तर हे जे गुगल फॉर्म होता ते किती जणांनी भरलात आपला, हा गुगल फॉर्मचा डाटा आहे सगळा लॅपटॉपवर डायरेक्ट बाईत जर ते एक्सेलवर डाटा अपलोड होते आपला. 521 जण होते, बघू शकता इथं 521 जण. शेवटचा पोरगा ऋषी कांबळे त्यानं फॉर्म भरला होता, 119 मार्क होते त्याला. ठीक आहे, तर 521 जण पाहिलं तुम्ही, ते 521 जण आहेत आपले टोटल 550 जण समजा. ठीक आहे, त्याच्यामुळे एक फायनल मार्कचं जे कॉलम असतात ॲव्हरेज कसं काढलं मी ना, काही डायरेक्ट सगळ्याचे 500 जणांचे मार्क व्यवहार लिहून त्याचं लगे गणित करून नाही काढलं. एक्सेलमध्ये सीधा फॉर्म्युला असते आपला MS एक्सेल माहीतच आहे तुम्हाला. कॉलमला सिलेक्ट केलं फायनल मार्कवाल्या, ॲव्हरेजचा फॉर्म्युला टाकला तिथं, ॲव्हरेज फॉर्म्युलाने टाकला, फक्त क्लिक केलं आणि डायरेक्ट खाली ॲव्हरेज येऊन जाते आपलं. ठीक आहे, तर ॲव्हरेज किती आलं तर जसं की आपलं RW जे चॅनल आहे आपलं रोजगार विथ अंकित, त्या सरनं काय सांगलं होतं की हे 2025चा त्यानं व्हिडिओ जो बनवला एक्सपेक्टेड कट ऑफ महाराष्ट्राचा, की 2024मध्ये पोरायले स्कोर कार्डचा ॲव्हरेज स्कोर किती होता पोराचा महाराष्ट्राचा 122, फायनल कट ऑफ किती गेला होता 2024ची गोष्ट करत मी. 2024मध्ये महाराष्ट्राचा फायनल कट ऑफ गेला होता 122 स्कोर कार्डचा पोराचा ॲव्हरेज होतो, कट ऑफ गेला होता 124. ठीक आहे, 2 मार्क अप केले ते त्यानं म्हणजे स्कोर कार्डच्या ॲव्हरेजपेक्षा. आता 2025चा स्कोर कार्डचा ॲव्हरेज आहे किती आहे महाराष्ट्राचं, 2025चा स्कोर कार्डचा ॲव्हरेज आलं याचं 114. तर त्याच्यानुसार त्यानं कट ऑफ सांगला 114 जाईल की तुमची व्हॅकन्सी बी जास्त आहे. ठीक आहे, ते 114 याचं ॲव्हरेज आलं तर स्कोर कार्डचं. ठीक आहे, स्कोर कार्डचं ॲव्हरेज कसं काढत आहे आता, त्याचा डाटा आपला डाटा कदाचित सेम आहे, कारण की 700-800 पोरं ते बी त्यानं फॉर्म भरला असेल त्याच्याकडं, आणि आपल्याकडे बी 550-600 पोरांना फॉर्म भरले. आपल्याकडे 650 जे, पण एका लेवलवर तुम्ही ते सेम पकडू शकता, कारण की RWवरचे पोरं जे ते हुशार असते त्याच्यामुळे ते जास्त त्यानं स्कोर वाढवला असेल. स्कोर म्हणजे की ॲव्हरेज स्कोर ते त्याच्यामुळेच वाढला असेल, कारण की RWवरचे पोरं असतात ते सगळे पोरं हुशार राहतात. आपल्याकडे सगळे पोरं भैया हुशार बी आहे आणि सगळेच पोरं आहे.
हुशार पोरं फक्त आपलं कट ऑफ डिसाईड करू शकत नाही. ठीक आहे. तर सांगायचं हेच की बा मी कट ऑफ तयार कसा करेल. तर मी स्वतः एक आपलं ॲव्हरेज काढलं, जे सगळ्यात पोराचा स्कोर होता ॲव्हरेज काढलं. ॲव्हरेज आलं किती आपलं, ते ॲव्हरेज आलं 100. कुठे गेलं रे ॲव्हरेज, हे ॲव्हरेज मार्क्स असं केलं, ते फॉर्म्युला क्लिक करताना मी वरती ॲव्हरेज, मग ह्या कॉलममध्ये ते ॲव्हरेज येऊन गेलं. ॲव्हरेज किती आलं 105, म्हणजे 106 मार्क आपलं ॲव्हरेज आलं तर माझ्या मार्काचं. ठीक आहे. RWचा डाटा हा डाटा कदाचित सेमच आहे. नाही तर एक तर कारण हे असं त्याचं कट ऑफवरती जायचं की त्याचा फॉर्म कमी पोरांना भरेल असेल गुगल फॉर्म. तर आता त्यांना आकडा काही सांगितला नाही आपल्याला किती पोरांना फॉर्म भरेल. पण माझ्याकडे किती पोरं आहे मी सांगितलं तुम्हाला की 600 पोरांना फॉर्म भरेल, 550. ठीक आहे. त्याच्यामुळे हा बी आकडा तुम्ही मानू शकता की बा हा ठीक आहे, बी एक आकडा की बा इच्छा बेसवर बी आपण एक कट ऑफ बनवू शकतो, कारण की 550 जणं कमी नाही होत. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला. कट ऑफ कसं तयार करेल मी, ॲव्हरेज आहे त्याच्यापेक्षा RWN कसं 2 मार्क वाढवले तसे आपण 2 मार्क वाढवले. ठीक आहे. आत्ता ठीक आहे, सगळं झाल्या गोष्टी क्लिअर तुमच्या. आताच एक फायनल कट ऑफ मी दाखवतो. फायनल कट ऑफ दाखवायच्या आधी सीन असं असते की लयदा सांगलं मी तुम्हाला, फायनल कट ऑफ कोणी सांगू शकत नाही. पण तुम्हाला कसं एक आकडा मी आता देऊन राहिलो, पण असं नाही की याच्या खाली मार्क असले की भैया मग होणार नाही. फिजिकल मी सांगू राहिलो की ज्याला एक मार्क पण जास्त असेल त्यांनी फिजिकलची तयारी सुरू करा. 0.1 मार्क बी असेल, एक तुम्हाला अनुभव येऊन जाते की बा आपल्याला फिजिकल देणं आहे, आणि फिजिकल देणं, मेडिकल फिट आहे का नाही, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत होऊन जाते. त्याच्यामुळे म्हणजे सांगायचं हेच की बा तुम्ही फिजिकलले जा, किती मार्क असेल, कट ऑफ काय बी असेल, फिजिकलले जातो मी. ठीक आहे. आता विषय करू आपण कट ऑफचा. फायनल कट ऑफ किती जाईन. ठीक आहे. हा कट ऑफ मी तयार केला आहे. आता तयार कसा केला सांगितलं मी तुम्हाला. हा असणारे महाराष्ट्राचा फायनल कट ऑफ एक्सपेक्टेड. बरं, आता ह्यो काही खरं राहीन असं मी काही सांगू शकत नाही तुम्हाला, पण माझ्या मायाच्या आता म्हणजे मायाच्यानं मी जेवढं होईन तेवढं मी केलं आहे, रिसर्च केलं आहे, त्याच्या बेसवरच मी सांगू राहिलो. ॲव्हरेज स्कोर आला तर आपला 106 महाराष्ट्राचा. 2 मार्क वाढवले जनरलमध्ये, 108 ते 110 जनरलचा. OBCचा जाणार 105 ते 108, EWS 103 ते 105, SC 97 ते 103, ST 91 ते 95. हा झाला मेल कॅन्डिडेट. तसंच आपला फिमेलचा किती जाणार आहे, UR 105 106, OBC 103 105, EWS 102 103, SC 90 ते 95 आणि ST 85 ते 90. ठीक आहे. हा कट ऑफ पाहून आता बऱ्याचशा पोराला वाटेल की एवढा तर कमी जाणार नाही, आणि कोणाकोणाला वाटत असेल की भाई मी मार्क काय म्हणून राहील पोरं की मी मार्क याच्यापेक्षा कमी आहे तर कट ऑफ कमी जाईल. असं काही होणार नाही. कट ऑफ पकडून चाला तुम्ही. हा मी याच्यापेक्षा जास्त जाऊ शकते असं मला बी वाटत होतं, पण ठीक आहे, एक पोरून डिमोटिवेट बी नाही झाली पाहिजे, आणि आपण आपल्या डाटावर विश्वास ठेवू. जसा त्या RWN अंकित सरांनी त्याचं डाटाच्या बेसवर तयार केला, आपण तसंच तयार केलं. 106 आपलं ॲव्हरेज होतं, 2 मार्क वाढवले, 108वर आपला फायनल कट ऑफ आहे. ठीक आहे. आता जास्त तुम्ही व्हिडिओ पाहू नका की हे किती सांगते ते किती सांगते, ह्या कट ऑफवर विश्वास ठेवा आणि आपला फिजिकलची तयारी सुरू करून द्या. फिजिकल जे पोर याच्यात बसत असेल फिजिकलची तयारी सुरू करून द्या, आणि जे बसत बी नसेल त्याने बी फिजिकलची तयारी सुरूच राहू द्या आपली. ठीक आहे. फायनल कट ऑफ तुमचा जाऊ शकते. नक्सलची जर गोष्ट केली, हे झालं हे. नक्सलचं जर म्हटलं तर नक्सलचं जे पोरं आहेत, जे आता तुमचा कट ऑफ लागेल फिजिकलचा, त्याच्यात सगळ्यांना 20 ते 30 मार्क ॲड करा सीधे, 20-25, कारण की नक्सलचे मार्क ऑलरेडी लयच कमी आहे. ते मी 25 ते 30 मार्क पकडून झाला तुम्ही, तुमचा तेवढं फायनल वाढणार आहे. ठीक आहे. आणि फिमेलचं जर फिमेलचं हे कॅटेगरीमध्ये कसं अपडाऊन केलं मी, की मागच्या वर्षीचे कट ऑफ पाहिले, SC STमध्ये किती अपडाऊन होतं, SC OBC OSC ओपन, असं त्या बेसवर मी सगळ्या गोष्टी केल्या. ठीक आहे. ते एक आपला अंदाज होता. फायनल कट ऑफ हे असू शकते आपला. आता लय पोरं याच्यावर म्हणतील, म्हणजे याला काय म्हणते ते, याला की याच्यावर सहमत देतील, काही नाही देणार. ठीक आहे. ते तुमचं मत आहे. मग मत हे होतं की बा तुम्हाला कट ऑफ सांग. ठीक आहे. आणि एक सल्ला जर द्यायचा म्हटलं फायनल कट ऑफ झाला, आता हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. आत्ता विषय एकच करा की ज्याले चांगले मार्क इन द सेन्स की मागच्या वर्षीपेक्षा जास्तच मार्क आहे, तर भैया ते पोरं 100% सेफ आहे. त्याच्या खाली कोणी सेफ नसतं आहे. कट ऑफ कोणाचाच फॉलो होत नसते, कोणी कधी उडू शकतं काय सांगतात. त्याच्यामुळे तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या. 6 महिने अजून आहेत फायनल कट ऑफ लिहिले टाईम, त्याच्यामुळे 6 महिने तुमचा टाईम बरबाद नको करू. अभ्यासावर लक्ष द्या. अभ्यासासाठी मी एक व्यवस्थित व्हिडिओ आणतो पुढचा, किंवा 2026साठी तुमची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल. आणि होऊन सिलेक्शन झालं बी, आता जायचं ते BSF CRPF हे भेटेल. CRPF BSFपेक्षा भैया पोरं तिथं जाऊन बी म्हणतात यार आपण थोडा अभ्यास करून CISF घ्यायला पाहिजे असतं. ठीक आहे. नंतरच्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला, कोणती जॉब बेस्ट असते, कोणतं काय असते नंतरचं आहे. आता एकच करा,
अभ्यास करा, हे कट ऑफ बिटॉपच्या फांद्यात पडू नका. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, असेच अपडेट चॅनलवर येत राहतील. चला तर ठीक आहे. जय हिंद.